नमस्कार. आता आपण आहोत वारजे मावडी प्रभाग 32 मध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते या भागातील उमेदवारांचा प्रचार होत आहे. ताई, काय सांगाल, कसा वाटला एकूणच रॅलीला प्रतिसाद, कसा प्रचार चालला काय? या भागात नेहमीच तमाम वारज्याच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते. सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास आणि ताकद देणारा हा भाग आहे आणि या स्थानिक वारजेकरांच्याच आशीर्वादाने आपण तो बघता. इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आम्हाला यश आलं. इथे चांगले रस्ते झाले, काँक्रिटीकरण झालं. इथला कचरा अतिशय वेळेवर आणि व्यवस्थितपणे उभं राहू शकतो, उचलला जातोय. त्याच्यामुळे वारजेकरांनी जो प्रेम आणि विश्वास आमच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर दाखवला, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि याही वेळीस घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करून आमच्या चारही उमेदवारांना आपली सेवा करायची संधी द्या, एवढी विनम्र विनंती करायला आहे. खरं तर असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षात ज्यांनी शतरंज्या उचलल्या, संघर्ष केला, तो कार्यकर्त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय भारतीय जनता पक्षाने. हे दुर्दैवी आहे आणि आमच्याकडचेच जास्त लोक घेऊन आज ते सत्तेत होऊ पाहतात. पण तसं काही होणार नाही. की लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं होतं, पण आमचे सगळे लोक ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं ते आज भारतीय जनता पक्षात आहेत. पण शेवटी नेतृत्व ही महत्वाचं असतं. आदरणीय पवार साहेब, माननीय अजितदादा, गेले अनेक दशक अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये उत्तम काम झालेलं आपण पाहिलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने इतका प्रचंड भ्रष्टाचार पुणे शहरात झालेला आहे, पिंपरी चिंचवडला झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यावर मात करून एक पारदर्शक स्वच्छ कारभार करण्यासाठी लक्षात ठेवा घड्याळ. अश्विनी ताई, ब किरण बारटक्केजी, क अतिशय अनुभवी आपल्या दीपाली ताई आणि ड मध्ये आमचे बंधू सचिन पराठे. आम्ही सगळ्यांनीच अनेक दशक एकत्र काम केलेलं आहे आणि वारज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांनी घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून आपलं पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून यांना देवा, एवढीच विनंती करते. रामकृष्ण हरी. लक्षात ठेवा घड्याळ, अशा प्रकारचं आवाहन सुप्रियाताईंनी केलेलं आहे.